नमस्कार मंडळी. महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांच्या हितासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. महसूल व वन विभागाने 25 मार्च 2026 रोजी निर्गमित केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय जमिनीवर झालेली जुनी निवासी अतिक्रमणे आता ठराविक अटींवर नियमित केली जाणार आहेत. सर्वांसाठी घरे हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील हजारो कुटुंबांना यामुळे आपल्या हक्काचे घर कायदेशीररित्या प्राप्त होणार आहे. राज्यातील अतिक्रमणाबाबत शासनाने घेतलेला महत्त्वाचा निर्णय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी आहे इंद्रजित सोनवणे आणि तुम्ही पाहताय लॉ विथ इंद्रजित हा माझा YouTube चॅनेल. मंडळी, काय आहेत या योजनेच्या पात्रतेचे निकष आणि पुरावे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे संबंधित अतिक्रमण हे 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यापूर्वी झालेले असावे आणि ते सध्या अस्तित्वात असणे अनिवार्य आहे. हे अतिक्रमण केवळ स्वरहिवासासाठी म्हणजेच निवासी हेतूने केलेले असावे. जर घराच्या काही भागात किराणा दुकान, मेडिकल किंवा पिठाची गिरणी यांसारख्या छोट्या गरजांसाठीचा वापर असेल तर अपवादात्मक परिस्थितीत ते घराचाच भाग समजून नियमित केले जाऊ शकते. जे नागरिक 1 जानेवारी 2011 या तारखेपासून सातत्याने त्या जागेवर वास्तव्यास आहेत तेच या योजनेसाठी पात्र ठरतील. पुराव्याकामी नागरिकांनी 2011 पूर्वीचे मतदार यादीतील नाव, वीज बिल, मालमत्ता कराची पावती आणि ग्रामपंचायतकडील 8चा उतारा सादर करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रह छायाचित्र म्हणजेच सॅटेलाइट इमेजद्वारे देखील अतिक्रमणाची खातरजमा केली जाणार आहे. मंडळी, अतिक्रमणधारकांना शासनाने जागेची मर्यादा आणि शुल्क रचना ठरवून दिलेली आहे. तर काय आहेत मर्यादा आणि शुल्क रचना? मंडळी, शासनाने गरिबांचा विचार करून अत्यंत दिलासादायक शुल्क रचना जाहीर केली आहे. ज्या नागरिकांचे अतिक्रमण 500 चौरस फुटापर्यंत आहे त्यांचे घर पूर्णपणे विनामूल्य नियमित केले जाईल. ज्यांचे क्षेत्र 500 चौरस फूट ते 1500 चौरस फुटाच्या दरम्यान आहे त्यांना पहिल्या 500 फुटानंतरच्या अतिरिक्त क्षेत्रासाठी जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या 10% रक्कम शुल्क म्हणून भरावी लागेल. जास्तीत जास्त 1500 चौरस फुटापर्यंत क्षेत्र नियमित करण्याची मर्यादा आहे. जर या जागेचा काही भाग व्यावसायिक कारणास्तव वापरला जात असेल तर त्या भागासाठी 25% शुल्क आकारले जाईल. आता महत्त्वाचे म्हणजे काय आहेत गायरान आणि प्रतिबंधित जमिनीबाबतच्या शासनाची भूमिका? सर्वोच्च न्यायालयाच्या जगपाल सिंग विरुद्ध पंजाब राज्य खटल्यातील मार्गदर्शक तत्वानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणे थेट वैयक्तिक नावे न करता ती जागा संबंधित स्थानिक प्रशासनाला हस्तांतरित केली जाईल आणि तिथल्या रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाईल. मात्र नदीपात्र, नाले, सार्वजनिक रस्ते, रेल्वे मार्ग आणि अति धोकादायक क्षेत्रातील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत, कारण तिथे राहणे हे नागरिकांच्या जीवासाठी धोक्याचे ठरू शकते. मंडळी, या योजनेची अर्ज प्रक्रिया आणि मुदत काय आहे? या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी 31 डिसेंबर 2026 पूर्वी आपले अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवकांकडे आणि तहसील कार्यालयात, तर शहरी भागात मुख्याधिकारी किंवा वॉर्ड ऑफिसरकडे अर्ज करता येतील. अर्ज प्राप्त झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागामार्फत विनामूल्य मोजणी केली जाईल आणि 90 दिवसांच्या आत अर्जावर अंतिम निर्णय घेतला जाईल. अर्ज करताना संपूर्ण महाराष्ट्रात एका कुटुंबाला केवळ एकच लाभ घेता येईल असे शपथपत्र देणे आवश्यक आहे. मंडळी, यामध्ये महत्त्वाच्या अटी आणि निकष आहेत. नियमित केलेली जमीन ही पती आणि पत्नीच्या संयुक्त नावाने भूगोटादार वर्ग 2 म्हणून दिली जाईल. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे एकदा जागा नियमित झाली की पुढील 5 वर्षापर्यंत ती विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही. जर कोणी या अटीचा भंग केला तर ती जागा पुन्हा शासन जमा केली जाईल. तर मंडळी, हा शासन निर्णय राज्यातील बेघर कुटुंबांना सन्मानाने जगण्याची संधी देणार आहे. 31 डिसेंबर 2026 नंतर कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि अपात्र ठरलेली अतिक्रमणे निष्कासित केली जातील. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी वेळेत कागदपत्रांची पूर्तता करून या ऐतिहासिक योजनेचा लाभ घ्यावा. कायद्याची अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या लॉ विथ इंद्रजित या चॅनेलला नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.